मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चिंचवली गोहेला असेल, दडपण असेल धामणी टीम वरती, पण त्यांना नॅचरल खेळ मात्र करावाच लागेल. इथे हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्प, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळण घेऊन इशारा करीत आहेत की वाईड बॉल. एक धाव वाढेल अतिरिक्तच्या साह्याने आणि एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 5 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 5 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगला सामना होईल यात शंकाच नाहीये. आकाश सज्जा. आकाशचा हा चेंडू स्लॉट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगोदरच फंबल झाला आणि त्या कारणास्तव चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा पार. चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साथी गुणलेखक रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक, स्वतः खूप चांगले मित्र म्हणून शिक्षण घेत एक उच्च मित्र म्हणून पदावरती कार्यरत असणारे राज पाटील सर आम्हाला माहिती देत आहेत की 9 धावा आहेत त्या धावफलकावरती धामणी संघाच्या. होती मला वाटतं 2 वर्ष अगोदर, गत वर्षी स्पर्धा झाली नव्हती. आणि त्यावेळेला रोहन जो गोलंदाजीला आलाय तो युवा होता आणि काय लाजवाब गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये रोहन साकारली होती. आणि इथे त्याच्या वाट्याला आता दुसरं षटक आलंय. पहिला चेंडू आत्मविश्वासानं टाकला तो रोहन ठोंबरे या गोलंदाजाने. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 9 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला मनगडाच्या साह्याने फटका बोलवलाय. प्रचंड ताकद आणि चेंडू सीमा पार जातोय. षटकार. बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. इथे हा चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. आकाश पाटील चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातो आणि दुसरा धक्का धामणी संघाला 15 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. डीजे तुम्हाला वेळ खरं तर कमी असेल, पारितोषिकच सातत्याने लागतात. रोहन ठोंबरेने विकेट प्राप्त केली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जावेद यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आडोशी गावचे प्रेक्षक चिंचवली गावची मॅच पाहायला आलेत. खरं तर त्यांचंही आम्ही स्वागत करतो. रोहित देशमुख, विनीत देशमुख आणि राहुल देशमुख यांचंही एकता ट्रॉफीमध्ये आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय बरेचसे अतिथी मान्यवर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सगळ्यांचं स्वागत असेल. फुलर लेन डावकुऱ्याचा गोलंदाज ज्या वेळेला ही लाईन आणि लेन ठेवतो त्यावेळेला ते चेंडू बघण्यासारखे असतात. स्वतः एक चांगले गोलंदाज नरेश ठोंबरे आसरोटीचे या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ते सुद्धा डावकुरे हाताचेच होते आणि असे चेंडू ते टाकायचे की पडल्यानंतर चेंडू अगदी हातभर वलन घ्यायचे. आणि तशीच काहीशी गोलंदाजी हा युवा गोलंदाज चिंचवली गोहेचा रोहन ठोंबरे या ठिकाणी साकारतोय. दुबईवरून खरं तर छगन पाटील आणि संपूर्ण जय भवानी मित्रमंडळ दुबई या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत. केटीसीला सगळं श्रेय आपण दिलं पाहिजे आणि केटीसीच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चिंचवली टीमसाठी खूप सारे शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. USA वरून खरं तर महेश पाटील ते सुद्धा मॅच बघतायत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. पण धामणी संघ नैसर्गिक खेळ करण्यासाठी सातत्याने ओळखला जातो आणि त्यांचा तो खेळ मैदानावरती मात्र सुरू आहे. चिंचवली गोहे प्रथम फिल्डिंग. इथे फुलर लेंथ ऑन साइडला वेगवान स्ट्रोक आहे. त्याच वेगानं क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव या ठिकाणी
जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल, चेंडूची तपासणी केली जाईल, चेंडूची उंची तपासली जाईल. बिमरसाठी मागणी करण्यात आलेली आहे रिव्ह्यूच्या माध्यमातून. वेगाने टाकण्याचा प्रयत्न खरं तर रोहन ठोंबरेने केला, पण इथे मात्र आपण बघतोय की धावसंख्या जर पाहिली, दुसरं षटक तसं पाहायला गेलं तर समाप्त झालंय. फेअर डिलिव्हरी आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 23. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2-23 अशी स्थिती आहे ती बॅटिंग करणाऱ्या धामणी टीमची. संदेश पाटील गोलंदाजीला आलाय. खरं तर पहिला चेंडू त्याचा आणि पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होईल 24. फिरवलंय याचसाठी ओळखला जातो. धीम्या गतीने चेंडू टाकतो, स्विंग करतो आणि स्विंग वरती भर देणारा हा गोलंदाज सातत्याने सफल राहिलाय संदेश पाटील. हा प्रकार समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल ड्रॉप. संदेश पाटील कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतो आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25 धावा लागतायत त्या धावफलकावरती. 25 धावा आहेत धावफलकावरती. ऋतिक मोरेच्या एक षटकाराला निखिल गरुडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला षटकार.
किंवा उभारल्या तर चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला असेल. कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप म्हणून या चिंचवली गोहेकडे आपण सातत्यपूर्ण बघत आलोय. आणि इथे जर का त्यांच्यासमोर तुमचं आव्हान टिकवायचं असेल ना तर 40+ धावा होणं फार गरजेचं. निर्णायक षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो दिशांत पाटील. व्यासपीठावरती या स्पर्धेत खूप चांगली भूमिका त्यानं अद्यापर्यंत साकारली आणि मैदानावरती मात्र तो कशी कामगिरी करतोय चिंचवली गोहे या टीमसाठी हे बघणंही फार गरजेचं आहे. दिशांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज होईल बाद. 32 या धावसंख्येवरती अजून एक धक्का धामणी संघाला. करेल पण इथे मात्र तसं घडलं नाही. संदेश पाटीलनं कमबॅक करणारं षटक टाकलं आणि त्यानंतर दिशांत खूप चांगली. अरे 1 2 3 4 चिंचोली वाल्यांचा जय जयकार. हा गावकऱ्यांचा खरं तर अभिमान आहे, स्वाभिमान आहे. तुम्हालाही धन्यवाद. प्रत्येकाला वाटतं की आमच्या गावचा संघ जिंकावा, पण दामणी संघाला जे पाठीराखी सपोर्ट करतात ना त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. कारण पाहुणा संघ आणि पाहुण्यांचा आदर करणं ही भारतीय संस्कृती आहे. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक. जितके विकेट पर विकेटला 500 प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून काउंटिंग नंतर होईल यात शंकाच नाही. 501 हॅट्रिकला 1000, इकडे 501 होते. पण फलंदाज बाद होतोय. हा सांघिक रूपाने विकेट आली त्यामुळे हॅट्रिक ग्राह्य धरली. खूप चांगला उपक्रम राबवण्याचा निर्णय रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक राज पाटील यांनी घेतलेला आहे. नक्कीच त्यांच्या निर्णयाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. एक षटकाराला 1000चं कॅश प्राइज, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद अनिकेत. डीजे
चेंडूवरती 4 विकेट दिशांत पाटीलनं प्राप्त केल्यात. एक सांघिक रूपाने आलं आणि 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. इथे एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 33 धावा आहेत धाव फलकावरती. येलो जर्सी मध्ये खरं तर आपण बघतोय दामणी संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. चिंचवली गोहे संघ फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो. मी सापोली आणि गोरठण दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. सटीक यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप पद्धतीचा चेंडू यॉर्कर फेकला. पर्याय नव्हता फलंदाजाकडे. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 फलंदाज बाद 33 धावा आहेत त्या मात्र धावफलकावरती. येणारे 24 चेंडू 34चा पाठलाग दुसऱ्या सत्रात चिंचवली गोहे संघाला घरच्या मैदानावरती करायचं. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोकत चिंचवली गोहेकरांना आश्चर्याचा धक्का देतील ते धामणी संघाचे गोलंदाज याकडे विशेष लक्ष असेल. त्याने आपण शुभेच्छा देऊयात. दोनही टीमला पुनश्च शुभेच्छा असतील. मी विनंती करतोय सापोली टीमचे कर्णधार आणि गोरठण टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. डीजे या स्पर्धेतून बाद झाला आणि आपण बघतोय चांगली धावसंख्या उभारून सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हार्डलक तलवलीकर. पण इथे तलवलीचा एक गोड आवाज कमी कालावधीमध्ये आपल्या मराठी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व प्राप्त केलंय आणि सगळ्याच मी तर म्हणेन टुर्नामेंटमध्ये ज्यांचा आवाज या मोसमात आपण सातत्यपूर्ण ऐकलाय यश मालकर मायक्रोफोनवरती दुसऱ्या सत्रामध्ये असतील. त्या अगोदर मी विनंती करतोय सापोली टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. मी गोरठण टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी यावं. 24 चेंडू 34 ची गरज असेल जिंकण्यासाठी चिंचवली गोहे टीमला. साठी चला तिन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. चला येऊन जोडी मैदानाच्या आतमध्ये चिंचवलीकरांची उतरल्या. यस खोपोलीचा डेव्हिड वॉर्नर त्याची ओळख आहे संदेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय आकाश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरल्या. बलाढ्य धामणी टीमला आता अगदी धाबा वाचवायच्या दुसऱ्या सत्रामध्ये ही मॅच देखील कमाईची पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय तुकाराम पाटील यांच्या शुभास टॉस या ठिकाणी केला जातो. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला रोशीला पाहतो आपण. गोल्डन सापोली टॉस अजिंक्य त्या ठिकाणी केला जातोय. टॉस जिंकलाय. टॉस का बॉस सापोली टीमनं टॉस जिंकलेला. का निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
मॅच जशी संपन्न होईल ना सापोली टीम लगेच मैदानात हॅलो. ताबा घ्यायचा आहे. डीजे मास्टर जरा आवाज करा, कारण प्रवीण पाटील यांची ख्वाहिश आहे. प्रवीण नावात जादू आहे. नरेश ठोंबरे बसलेले आहेत आसरो डीजे, त्याला पण खुश करायचं आहे. दोघं खुश झाले तर आम्ही खुश होऊ, ते महत्वाचं है. तो हर छक्के के लिए प्रवीण पाटिल इनकी तरफ से 500 का इनाम है. 24 गेंदे और 34 रनों की जरूरत. संदेश पाटिल और आकाश पाटिल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. यश मालकर ने कहा ये A1 जोड़ी है जो मैदान पे उतरी है, लेकिन धामड़ी टीम जिनकी गेंदबाजी काफी अच्छी है. हमारे बेहतरीन कमेंटेटर, रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के सदस्य ज्ञानेश्वर पारेंगे, इनकी तरफ से धामड़ी टीम को शुभकामनाएं आ चुकी है. रोहित ठोमरे, इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. और प्रवीण जी पाटिल, इनकी तरफ से हमारे लिए 1000 का इनाम आ चुका है. प्रवीण जी धन्यवाद. अब नरेश ठोमरे बाकी है. मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. ये रनआउट का मौका था, लेकिन चूके एक रन जरूर पूरा किया. 23 गेंदे, अब 33 रनों की जरूरत. 10 का फासला है रन और गेंदों के बीच. तमाम दर्शक यहां पर इस मैच का मजा ले रहे हैं. उन तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा इस फ्लड लाइट्स दूधिया रोशनी में. चिंचुली को है एकता ट्रॉफी, एकता में ही अखंडता. पूरा गांव इकट्ठा हो चुका है अपने रणबांकुरों के सपोर्ट में, और उसे दिखा रही है करसत खालापुर टेनिस cricket.in. गणेश पाटिल, इनकी तरफ से आकाश पाटिल के हर सिक्सर के लिए 500 का इनाम. लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा. और हमारे साळुंके साहब, किशोर जी साळुंके, मॉर्निंग के कप्तान, यहां पर बैठे हुए हैं. आज मेहमानों की कमी नहीं है. मैच की तरफ हम चलेंगे. गेंदबाज अजय, 4 ओवर का ये मैच. संदेश पाटिल वेल एक्सपीरियंस खिलाड़ी क्रीज में मौजूद. ये गेंद जाने दिया विकेट कीपर के पास. अंपायर ने कहा भाई ये लीगल है. तो 22 गेंदे, अब 33 रनों की जरूरत. मेरे साथी स्कोरर राज पाटिल. राज पाटिल मेरे साथी स्कोरर बता रहे हैं मुझे 22 गेंदे और 33 रनों की जरूरत. कांटे की टक्कर होने वाली है. धामड़ी बनाम गोहे चिंचोली. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. मिलोन के ऊपर गेंद को फील्ड किया गया. रनआउट का खतरा था. आकाश पाटिल जानते थे अगर वो दौड़े तो आउट होने का खतरा था, इसलिए उन्हें वापस भेजा. संदेश को 2 गेंदे डॉट आ चुकी है. 21 गेंदे, अब 33 रनों की जरूरत. 12 का फासला है रन और गेंदों के बीच. 2 सिक्सर इस मैच को क्लियर कर सकते हैं गोहे चिंचोली के लिए. चिंचोली गोहे के लिए थर्ड अंपायर. 34 को विन है. पहली गेंद पे सिंगल आया. 33 की जरूरत है. गेंदें बची है 21. ऑल इज क्लियर. सीधी बात, नो बकवास. 21 में 33. और मैंने कहा था 2 सिक्सर इस मैच का पलड़ा गोहे चिंचोली गोहे की तरफ लेकर आ सकते हैं. उनमें से पहला सिक्सर आ चुका है बाएं हाथ के बल्लेबाज संदेश पाटिल के बल्ले से और प्रवीण जी पाटिल इनकी तरफ से. उनकी बेटी श्रीजा अपने पिता का मैच देख रही है. फिर से एक बार, और जो 2 सिक्सर मैंने कहा था, अब यह रन बॉल मैच आ सकता है, क्योंकि 20 में 27 की जरूरत थी, अब 19 में 21. पाटिल इनकी तरफ से एक अजीबो गरीब इनाम आ चुका है. संदेश को तो 500 मिलेंगे इस सिक्सर के लिए, लेकिन जो जोश बढ़ा रहे बच्चे कंपनी, उनके लिए प्रवीण पाटिल इनकी तरफ से 1000 का इनाम है. 1000 का इनाम है भाई.
प्रवीण नाम का जादू कभी कम नहीं होता। माइक्रोफोन पर प्रवीण दुगाड़े तो इनामों के बादशाह प्रवीण पाटिल। और ये लगातार तीसरा। 19 में 21 की जरूरत थी, अब 18 में 15 की जरूरत। संदेश पाटिल ऑन फायर। के लिए है क्या? नहीं, अब आने वाले सिक्सर के ऊपर देखिए, अब चिड़िया चुग गई खेत। 3 सिक्सर पे इनाम कुछ तो आना चाहिए हेमंत पाटिल द्वारा। तो टोटल यहां पे आ चुका है 34 का पीछा करते हुए 19, 18 गेंदे 15 रनों की जरूरत। आकाश पाटिल स्ट्राइकर इन पर, लेकिन संदेश पाटिल जिन्होंने डॉट गेंद खेली थी, एक तो गेंद विकेट कीपर के हाथों में गई थी, लेकिन उन्होंने कहा पुष्पा नाम समझ के फ्लावर समझा गया, फायर हूं मैं, झुकेगा नहीं साला। और ये झुकेंगे नहीं। 3 सिक्सर लगातार, और इन 3 सिक्सर के बदौलत इस मैच का पलड़ा आ चुका है चिंचोली गोहे के कब्जे में, क्योंकि 18 गेंदे 15 रन को एक भी विकेट नहीं खोया है। धामड़ी के लिए संकट की घड़ियां अब आ चुकी है, क्योंकि स्ट्राइकर एंड पर आकाश। गणेश पाटिल इनकी तरफ से हर सिक्सर के लिए 500 का इनाम। आकाश पाटिल स्ट्राइकर एंड पर है। इनामों की बारिश हो रही है। कौन कहता है गोहे चिंचोली में पैसा नहीं है? पैसा नहीं है, पैसा तो बहुत है, बारिश हो रही है पैसे की। और इसीलिए एकता में ही अखंडता, पूरा गांव इस श्रृंखला में शरीक हो चुका है। ये गेंद लक्ष्मण के बाहर। 18 गेंदे, अब 14 रनों की जरूरत। मैच का पल्ला इस वक्त पेंडुलम झुका हुआ है चिंचोली गोहे की तरफ। अभी हम कमेंट्री के बारे में बात कर रहे थे। अनिल कोहली, शिवा दड़वी, पहली टीम जो खेलने वाली है उनके खिलाड़ियों से हम बात कर रहे थे कि किस तरह कमेंट्री होनी चाहिए। एक रन यहां पे जरूर मिला, और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 21। 13 रनों की जरूरत। गेंदे बची है 17 गेंदे 13 रनों की जरूरत। संदेश पाटिल क्या बल्लेबाजी की है। लगातार 3 सिक्सर आ चुके हैं। वावरले में जो टूर्नामेंट में कर रहा था वहां पर खरीवली के राकेश गायकर ने 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए और 11,000 का इनाम हासिल किया। यहां पर भी बहुत कुछ मिल सकता है। 3 लगातार आ चुके हैं। क्या यह आएगा नंबर 4 वाला? प्रतीक एंटरप्राइजेस, ये जो बैनर है, उस बैनर पर अगर कोई सिक्सर हिट करता है तो 3,000 का इनाम। 3,000 का इनाम है। ऑन साइड के ऊपर कलाम के सहारे इस गेंद को मोड़ा है। फाइनल बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। एक रन जरूर मिला, दूसरा भी मिलता हुआ। संदेश पाटिल ऑन फायर। 20 का निजी योगदान। 3 छक्के जिसमें शामिल है, एक तुक्का शामिल है। निजी 20 का योगदान, समीकरण बनता हुआ 16 गेंदे, अब 11 रन। आर्यन स्वराज पाटिल इनकी तरफ से छक्के के लिए 500 का इनाम। देखिए, मैंने जितने भी इनाम बोले हैं, छक्का आने पर वो आने चाहिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी। 15 में 11 की जरूरत। स्कोरर काफी अच्छे हैं, बॉल टू रन मुझे बता रहे हैं। करसत टेनिस क्रिकेट। ग्यारह रनों की जरूरत है। यहां पर पल्लू स्कूप खेला है संदेश पाटिल ने। फाइनल बाउंड्री के बाहर 4 रन। अब 7 की दूरी तय करनी है। गेंदें बची है 14। आ सकते हैं।
तो नाम बड़े लक्षण खोटे क्यों? हाँ, संचित दलवी हमारे साथ फोन पर बात कर रहे हैं। 3,500 का आया कैच कल 4 लोगों ने लिया, 4 नहीं 6 लोगों ने वावरले की प्रतियोगिता में विभाग प्रमुख ट्रॉफी में, और एक आम आदमी की 1 सप्ताह की सैलरी लोगों को हासिल करने का मौका मिला। लेकिन वावरले की प्रतियोगिता में कल जो फाइनल होगा वहां पर आईवा कैच की कीमत होगी कम से कम 25,000। नहीं, कल की रात हम होंगे जरूर। आपसे नाना से भी मैंने वादा किया था, जैसे आपसे वादा किया था। टर्न अंपायर वाइट बॉल है ये। नाना से भी मैंने वादा किया था। देखिए वावरले से अभी फोन कॉल पर मेरी बात हो रही थी। उनकी टूर्नामेंट मैंने छोड़ी आधे में गणेश नाना पाटिल के लिए। त्याग और समर्पण जिन्होंने क्रिकेट के लिए दिया है, और ये 6 या 4 इशारा आना जरूरी, 4 रन। ये मैच क्लियर किया है संदेश पाटिल ने, टेंशन ही नहीं रखा आकाश पाटिल के कंधे पर। 13 में 2 आसान सा मैच है। लोग जान चुके हैं इस मैच का रिजल्ट। जिस तरह चुनाव के रिजल्ट आते हैं, लीड इतनी ज्यादा होती है कि लोगों को पता चलता है कि सामने वाला उम्मीदवार अब कुछ नहीं कर सकता, पूरे वोट मिलने के बावजूद भी। वैसी लीड दी है इस मुकाबले में संदेश पाटिल ने, 2 ही रन। शिवांश 11 साबोली और उसके फ्रेंचाइजी होंगे जीवन ढोकले। 12 गेंदे और चिंचिवली को है, अगर ना चैंपियन होती है तो 3 जो ग्राम पंचायत सदस्य हैं, गणेश नाना पाटिल, संदीप पाटिल, रमेश पाटिल, इनकी तरफ से 3 बकरे दिए जाएंगे। तीनों की तरफ से 1 क्या? मुझे अरे भाई इतना बड़ा गांव है। हाँ, चिंचिवली बोलेगा, गणेश नाना बोलेगा, वही बोलेगा। देखिए माड़व के लिए 1 बकरा। माड़व जीतेगी तो देखिए, चैंपियन होगी तो ये 2 रनों की जरूरत है। 1 रन यहां पे आ चुका है। 11 में 1 आसान सा मैच है ये टीम गोहे चिंचिली के लिए। अगला मैच भी काफी मजेदार होगा, इसमें कोई दौरा नहीं है। सापोरी पेंट से पूर्व विभाग से आई हुई टीम, मागांव में ये काफी अच्छी खेली थी। हाल ही में जो टूर्नामेंट किया था मैंने मागांव में, और ये विकेट मिलता हुआ क्लीन बोल्ड हुए संदेश पाटिल, लेकिन उन्होंने अपना काम पूरा किया। मराठी भाषा में कहा जाए, हिंदी भाषा में कहा जाए तो काम 25। गणेश नाना पाटिल जिनके खून में क्रिकेट है, त्याग और समर्पण की भावना है, खालापुर खोपोली टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष हैं, बिन विरोध ग्राम पंचायत सदस्य है। नरेश ठोमरे इनकी तरफ से गणेश नाना पाटिल के लिए 501 छक्के के लिए। हमारे गुड मॉर्निंग के कप्तान साळुंके के साहब किशोर, इनकी तरफ से भी 500, और मनोज पाटिल इनकी तरफ से 500 गणेश नाना पाटिल के लिए। गणेश नाना इनके लिए एक और 500 आ चुके हैं। हमारे माड़प के मेहमान अनिल घोड़विंदे इनकी तरफ से। गणेश नाना पाटिल भी छक्का लगाने की कोशिश कर रहे हैं। भाई लगाओ, मैं तो कहता हूं 1500 रुपए मिलेंगे आपको। सूर्यकांत पाटिल इनकी तरफ से भी 500। गणेश नाना अगर सिक्सर लगाते हैं तो, अरे भाई 9 बॉल 1।
और ये नंबर मिलेंगे 4 के लिए इनाम चाहिए था नाना के लिए। मजा आता नाना ने ये 4 लगा के इस मैच को खत्म किया। इस मैच के प्लेयर ऑफ द मैच संदेश पाटिल, नो डाउट अबाउट दैट। संदेश पाटिल होंगे इस मुकाबले के मैन ऑफ द मैच।